ಬೇರೆ ಇಲ್ಲ. ಇವೆಲ್ಲ ಏನು ವೃತ್ತಿ ರೂಪದಲ್ಲಿರ್ತಾವೆ. ಮನ ವೃತ್ತಿ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ವೃತ್ತಿ ರೂಪ ಅಂತಕ್ಕಂಥ ಇನ್ನು ವೃತ್ತಿ ಅದು ದೇಹ ಬುದ್ಧಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಚಿತ್ತ ಅಹಂಕಾರ ಒಳಗೆ ಬುದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಲಕ್ಷಣ ಏನು ಅಂದರೆ संकल्प विकल्पात्मकं मनः. या वृत्तीमध्ये सारखी या वृत्तीवर निरंतरವಾಗಿ संकल्प ಇದು ಮಾಡಬೇಕು विचार ಇರ್ತಾವಲ್ಲ ಮನಸ್ಸು मन म्हणजे संकल्प विकल्पात्मकं मनः. ते करू का ते करू, असे करू का तसे करू, हे सगळे मनाचे काय. आणि बुद्धीचे कार्य काय आहे. बुद्धीचे कार्य दोन आहे. एक विभाजन करणे. सत्य काय आहे, असत्य काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, हे आपल्या आपल्या संस्कार स्वभाव गुण प्रवृत्ती याप्रमाणे ते विभाजन करतात. सगळ्यांचे एकत्र विभाजन होते. ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಪ್ರಕಾರದಿಂದ ವಿಭಾಜನೆ ಆಗಿದೆ. ಈ ಕಾಲದೇನು ಅದು ಹಿಂದಿರೋ ಭೂಮಿಕಾ ಏನು, ಯಾರ ಮನಸ್ಥಿತಿ ಅಷ್ಟು ಶುದ್ಧ ಆಗಿರುತ್ತೆ, ಯಾರ ಬುದ್ಧಿ ಅಷ್ಟು ಶುದ್ಧ ಆಗಿರುತ್ತೆ ಅದರ ನಿಷ್ಠೆ ಬೇರೆ. ಯಾರ ಬುದ್ಧಿ ಅಷ್ಟು दूषितದನ್ನು ಅವ್ರು ಅದರ निष्ठे ಬೇರೆ. ज्यांची बुद्धी जेवढी निर्मल आहे त्यांच्या बुद्धीतून येणारं विभाजन वेगळं आहे. या बुद्धी मालिन्य बुद्धीवरील मालिन्य दृश्यना बुद्धीवरील मालिन्य वस्तू व्यक्ती परिस्थितीला बघितल्यानंतर विचारणं बुद्धि मालिन्य ನನ್ನ ತಲೆಯೊಳಗೆ ಬರೀ ಅದ ತುಂಬಿದೆ. ಬುದ್ಧಿಯೊಳಗೆ ಬರೀ ದೃಶ್ಯನ ತುಂಬಿದೆ. ದೃಶ್ಯ ಅಂದ್ರೆ ಅದು ಜಡ. ದೃಶ್ಯ म्हणजे हे ಜಡ. ಆಮೇಲೆ ದೃಶ್ಯ ಅಂದರೆ ಸ್ಥೂಲವಾದದ್ದು, ಜಡವಾದದ್ದು, ನಿರರ್ಥಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅದು ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯ ತುಂಬಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಜಡ ಆಗಿದೆ, ಸ್ಥೂಲ ಆಗಿದೆ. आमची बुद्धी जड झाली, स्थूल झाली. त्यामुळे अज्ञानी झाले. त्या बुद्धीतून केलेले विभाजन किंवा निष्ठे हे दोन्ही चुकीचे. ಆ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ವಿಭಾಜನೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆ ಇವೆರಡೂ ತಪ್ಪು. ನಾವು ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಮಾಡಿರೋ ನಿಷ್ಠೆ ತಪ್ಪು. ನಾನು ಹಂಗೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ ಏನದನ್ನು ತಪ್ಪು. ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಒಳಗೆ ಅವ ತುಂಬಿರೋದ್ರಿಂದ ಅದ್ರ ಪಕ್ಷ ವಹಿಸಿ ನಾವು ನಿರ್ಣಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾವುದೇ ವಿಷಯವಾಗಿ ವಿಭಾಜನೆ ಮಾಡೋದಾಗಿ ನಿಷ್ಠೆ ಮಾಡೋದಾಗಿ ನಿರ್ಮಲ ಬುದ್ಧಿ ಅವರಿಂದಲೇ ಆಗಲಿ. निर्मल बुद्धि करूनच योग्य विभाजन आणि योग्य निष्ठे आणि त्या निष्ठेतूनच जीवनाचा प्रश्न सुटतो. आ निष्ठेवरून जीवन प्रश्न घेऊ. बुद्धी कार्य करून एक विभाजन करून निष्ठे विभाजन ಮಾಡೋದು ನಿಷ್ಠೆ. ಇಲ್ಲೇನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅನೇಕ ಜನ್ಮಗಳಿಂದ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಒಳಗೆ ದೃಶ್ಯನ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು ನಮ್ಮ ವಿಭಾಜನೆ ತಪ್ಪಿದೆ. ಏನು ತಪ್ಪಿದೆ? ಯಾವುದರಲ್ಲಿ ಸುಖ ಇದೆ ಅದರಲ್ಲಿ ಸುಖ ಆಗುತ್ತೆ, ಯಾವುದರಲ್ಲಿ ಸುಖ ಆಗೋದು ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಸುಖ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ದುಃಖನ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ विभाजन ನಮ್ಮ तत्व म्हणजे ज्याच्यामध्ये खरे सुख आहे त्याच्यामध्ये आम्हाला सुख म्हणून आमची बुद्धी निर्णय घेते. ज्याच्यामध्ये सुख आहे त्याच्यामध्ये सुख आहे म्हणून सुद्धा निर्णय घेत. म्हणून भगवंतांनी तिथे सांगितले की भगवद्गीतेमध्ये
कर्मण्यकर्मयः पश्ये अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु संयुक्तः कृष्णकर्म कृत. त्यांचा मार्मिक विचार आहे. कर्मणी अकर्मयः पश्ये अकर्मणी च कर्मयः. जो कर्मामध्ये अकर्म बदल आणि अकर्मामध्ये कर्म बदल ಯಾರು ಕರ್ಮದಲ್ಲಿ ಅಕರ್ಮವನ್ನು ನೋಡ್ತಾರೋ ಅಕರ್ಮದಲ್ಲಿ ಕರ್ಮವನ್ನು ನೋಡ್ತಾರೋ ಕರ್ಮಣ್ಯ ಅಕರ್ಮಯ ಪಶ್ಯೇ ಕರ್ಮಣ್ಯ ಕರ್ಮಯ ಸ बुद्धिमान तोच माणसामध्ये बुद्धिमान सयुक्त म्हणजे तोच योगी सकृष्ण कर्म कृत. ಎಲ್ಲ ಕರ್ಮ ಮಾಡಿದಂಗ ಬರೀ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಸಾಕು. ಅವನ್ನೆಲ್ಲ कर्म ಮಾಡಿದಂಗ एवढे जाणल्याने तू सगळे कर्म केले जाते. असे कसे कर्मामध्ये अकर्म बघली अकर्मामध्ये कर्म बघली हे काय भानगड आहे. आपलं आम्ही एक ट्रेनमध्ये बसतो पण ट्रेन या कुठे मग बाजूला ट्रेन चाललेली आहे. मधून ट्रेन म्हणतो तर दिलं ನಮಗೆ ಅಂತ ನಮ್ಮದು ಟ್ರೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕರ್ಮ ಎದ್ರೊಳಗದ ಬಾಗಿನ ಟ್ರೈನ್ಯಾಗ ಅಕರ್ಮ ನಮ್ಮ ಟ್ರೈನ್ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ನಿಂತದ ನಮ್ದು ಹೊಂಟದ. ನಾವು ಊಟ ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ನಮಗೇನು ತಿಳಿದ ಅದು ಉಲ್ಟಾ ಅದ ಅಂತ. म्हणजे आपल्या शेजारची ट्रेन चालली आम्हाला काय होतं की आमची ट्रेन चालली आणि शेजारची ट्रेन उभी आहे. म्हणजे आम्ही ज्याच्यामध्ये कर्म आहे त्याच्यामध्ये अकर्म बघितलं शेजारच्या ट्रेनमध्ये बाजूच्या ट्रेनमध्ये आणि ज्याच्यामध्ये अकर्म आहे त्याच्यामध्ये आम्ही कर्म बघितले. म्हणजे उलटा सुलट झालं की म्हणजे याला आपण असे जर समजलो आपण सगळ्या अर्थाने समजतो. क्या वास्तविक कर्म कशामध्ये आहे देहामध्ये. आम्ही त्याला कशामध्ये आरोप करतो आत्म्यामध्ये. मी बघतो मी ऐकतो मी पितो मी जातो मी पण तो मी पणच आत्मा. सगळ्यामध्ये मी आहे ना. सगळ्यामध्ये मी आहे ते आहेपणाने आहे. सगळ्यामध्ये मी म्हणून म्हणजे आपल्यामध्ये एक माणसाची जाणीव आहे की आपल्यामध्ये मी तो मी जो आहे तो खरा मी आहे. पण त्याला आम्ही त्याच्यामध्ये कर्माचा आरोप करतो. तो अकर्ता आहे अकोर्ता आहे अभोक्ता आहे आणि कधी गती तन्मयी गती तो हलत नाही कुठे जात नाही कुठे येत नाही त्याला सुख नाही दुःख नाही असा तो मी जो आहे तो असा आहे. पण त्याच्यामध्ये आम्ही काय करतो मी असं केलं मी तसं केलं असे आम्ही आणि मी असं केलं हा कशावर व्हायला पाहिजे देहाबद्दल व्हायला पाहिजे नाही का. आणि तो आम्ही आत्म्याबद्दल करतो. म्हणून त्या मी मध्ये आम्ही कर्माचा आरोप करतो त्याच्यामध्ये कर्म नाही. आणि ज्या देहामध्ये कर्म आहे त्याच्यामध्ये अकर्माचा आरोप करतो. म्हणजे मी स्वस्थ बसलेलो आहे म्हणतो. स्वस्थ बसलेला काय देह आहे श्वासोच्छ्वास चालू आहे विचार चालू आहे पण मी स्वस्थ बसलेलो आहे. स्वस्थ बसणे आत्म्याचं लक्षण देहाचं लक्षण नाही. आणि देह अनित्य आहे त्याच्यामध्ये आम्ही नित्यत्वाची कल्पना करतो नाही का. असे होऊन कर्मामध्ये आपण बघू म्हणजे करता देह नाही आत्म्या नाही. नाहं करता नाहं भोगता मी करता नाही आणि भोगता नाही. करता देह काय भोगता देह काय. त्यामुळे तू जसे केलेला आहे तसे भोगतोय. मग त्याच्यामध्ये आम्हाला कसं कशाला दुःख वाटायला पाहिजे. देह करताना
ಕರ್ತಾನು ದೇಹನ ಭೋಕ್ತಾನು ದೇಹನ. ಅದು ನಾವು ಅದನ್ನು ಆತ್ಮನ ಮೇಲೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾನು ಕರ್ತ ನಾನು ಭೋಕ್ತ. ಆದ್ದರಿಂದ ಏನದ ವಾಸ್ತವಿಕ ಕರ್ಮ ಇರೋದು ದೇಹದಲ್ಲಿ, ಅಕರ್ಮ ಇರೋದು ಆತ್ಮದಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ನಾನು ಅನ್ನೋದು ಅದು ವಿಶೇಷಣ. ನಾನು ಅದು ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದರೆ ನಾನು ಅನ್ನೋದ್ರೊಳಗಡೆ ಕರ್ಮದ ಆರೋಪ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾನು 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 ಅನ್ನುವಂಥ ವೃತ್ತಿ ಏನದು ಅಹಮಾತ್ಮಿಕ ವೃತ್ತಿ ಅಂತ, ಅದು आत्मस्वरूप. शुद्ध नाम आमच्यामध्ये दोन नामू आहेत. मी आहे. ನಮ್ಮದು ಎರಡು ನಾಮೂ ಅವ. ಒಂದು ನಾನು ಯಾವುದು ಅಂದರೆ ಒಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೇವಲ ಇರಲಿಕ್ಕೆ ಭಾವದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಯೂರ್ ಎಕ್ಸಿಸ್ಟೆನ್ಸ್. ಅದರೊಳಗೆ ಏನದ ನಾನು ನಾನು ಅನ್ನುವಂಥ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅರಿವದ. मी ಕೇವಲ आहे, ನಾನು ಕೇವಲ ಇರುತ್ತೇನೆ. ಇದು ನಮ್ಮ ಆತ್ಮಸ್ವರೂಪದ ಲಕ್ಷಣ. ಅದಕ್ಕೆ ಕೈವಲ್ಯ. ನಾನು ಕೇವಲ ಇರುತ್ತೇನೆ ಅಂದಾಗ ನನ್ನಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ನಾನು ತಿಂದಿಲ್ಲ, ಉಳಿದಿಲ್ಲ. ನಾನು ಕೇವಲ ಇರುತ್ತೇನೆ. ತಿಂದದ್ದು ಉಳಿದದ್ದು ಹೊರದ್ದು ಇದ್ಯಾವುದು ದೇಹ. ಆದ್ದರಿಂದ ಅರ್ಥಾತ್ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಸತ್ಯ. ನಾನು ಈ देह भावದಿಂದ नम्मನ್ನು ನಾವು तिळಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. देहाच्या स्वरूपाने आम्ही आपल्याला जे ओळखलेलो आहोत, म्हणजे मी अमुक आहे, तमुक आहे, मी म्हणजे इंजिनियर आहे, काहीतरी वकील आहे, असं जे वाटतं ना, ते काय आहे मिथ्या नाम. हे सत्य नाम नाही आहे. सत्य नामूला म्हणजे नाश नाही. मिथ्या नामूला हा जो मिथ्या नाम म्हणजे मी कसे तयार झालेले की सत्य नामूवर म्हणजे मीवर आम्ही आरोप करत एक पर्सनॅलिटी तयार. त्या पर्सनॅलिटीच आपल्याला मी समजतो. ज्ञान आरोप ಮಾಡ್ಕೋತ ಶುದ್ಧ ಆತ್ಮನಲ್ಲಿ ಶುದ್ಧವಾದ ನಾನು ಅನ್ನೋದ್ರ ಮೇಲೆ, ಸತ್ಯವಾದ ನಾನು ಅನ್ನೋದ್ರ ಮೇಲೆ ನಾನು ಮೊದಲೇ ಆರೋಪ ಈ ದೇಹನೂ ನಾನು ಸ್ತ್ರೀ, ನಾನು ಪುರುಷ, ನಾನು ಬಡವ, ನಾನು ಶ್ರೀಮಂತ, ನಾನು ಸುಶಿಕ್ಷಿತ, ನಾನು ಇಂಥ ಅಧ್ಯಕ್ಷ, ಇಂಥ ಮನುಷ್ಯಂತವ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳಿದ್ರು, ನಾನುದಕ್ಕೆ ಬೆಳೆದು ಕೂದಲ ನಾನು ಅಂತ. ನಾನು ಬೆಳೆದು ಕೂದಲು ನಾನು ಮನೆ, ನಾನು ಹೊಲ, ನನ್ನ ಮನಸ್ಸು, ನನ್ನ ಬದುಕು, ನನ್ನ ಕೂದಲು, ನನ್ನ ಆಸ್ತಿ, ಇವೆಲ್ಲ ನಾನು ಬೆಳೆದು ಕೂದಲು. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहे, मी पणावर वाढलेले केस म्हणजे माझे मीपणावर वाढलेले केस वाद म्हणजे नांदू असे माझे आहे. ते मी आणि माझे दोन्ही खोट आहे. असे का जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुम्ही तुमच्याविषयी जे काही ऐकलेले आहात आणि मानलेले आहात ते सगळे अमान्य करा. म्हणजे जे शिल्लक राहील ते तुम्ही